लॉकडाऊनमुळे निराश झालेल्या माझ्या मित्रांसाठी आज लॉकडाऊन मधील 2 भावांची गोष्ट सांगणार आहे। एक भाऊ रोज सकाळी झोपेतून उठताना निराशाजनक चेहऱ्याने उठायचा, अरे यार सकाळ झाली। दुसरा उठताना आनंदात उठायचा, अरे वा सकाळ झाली। दोघांनाही विचारलं असं का उठता। पहिल्याने सांगितलं काय करणार उठून, बाहेर लॉकडाऊन कोरोना, दिवसभर मोबाईल घेऊन बसायचं, करणार तरी काय। दुसऱ्याला विचारलं तू एवढा आनंदात का उठतो, तो म्हणतो मी जिवंत आहे। मी जिवंत आहे म्हणजे देवाने अजून एक दिवस मला जास्त दिलाय आणि म्हणून मी व्यायाम करू शकतो, ज्ञानात भर पाडण्यासाठी वाचन करू शकतो, नवीन नवीन कार्य करू शकतो। मित्रांनो, माऊली ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्याला हेच सांगते, परिसपा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावण ढेगा। माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, माणसाच्या जन्माला येऊन कर्माचा कंटाळा करणारा मूर्ख आणि गावंढ आहे। आणि म्हणून आपल्या नाकर्तेपणाचा दोष परिस्थितीला, कोरोनाला न देता रोज उठून स्वतःला विचारा, जिवंत आहेस ना। दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला।